बहुमत एका दिशेने, नगराध्यक्ष एका पक्षाचा, असा मिक्स्ड मॅन्डेट पूर्ण शहराने दिलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शहादा शहराचा विकास होईल की नाही याच्या बाबतीमध्ये शहरवासियांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संभ्रम आहे आणि तो साहजिक आहे। मागच्या 2-2.5 महिन्याच्या सर्व ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शहरवासियांमध्ये निश्चितपणाने एक असा प्रश्न निर्माण होतोय की ज्या समस्या, मूलभूत समस्या संपूर्ण शहरासाठी आहेत, मग डासांचा प्रादुर्भाव असेल किंवा मूलभूत सुविधा, रस्ते, गटारी याच्या बाबतीमध्ये काय धोरण असेल, असे असंख्य प्रश्न शहरवासियांसमोर आहेत आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे। अजून एक महत्त्वाचा विषय शहरवासियांमध्ये चर्चेला आता सध्या सुरू आहे, मागच्या 3-4 दिवसापासून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जो कळलेला आहे की अल्पसंख्याक विभागाचा निधी जो आहे तो शहादा नगरपालिकेला प्राप्त झालेला होता, तो परत जाण्याची भीती निर्माण झालेली आहे। याच्या बाबतीमध्ये देखील खुलासा करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। एक गोष्ट मी निश्चितपणाने या निमित्ताने सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पहिलीच मीटिंग झालेली आहे। अतिशय चुरशीची निवडणूक झाल्यानंतर लगेच सगळ्यांची मनं एका ठिकाणी येतील, जुळतील असं होत नाही, परंतु निश्चितपणाने सर्व जबाबदार लोक निवडून आलेले आहेत। आपल्या जबाबदारीची जाणीव सर्व लोकांना आहे, मग ते सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल। मुळात तर सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हाच सर्वात पहिला प्रश्न आहे, परंतु सर्वजण सोबत काम करतील, फक्त प्रत्येकाचा अजेंडा वेगवेगळा असतो, त्याला एका प्लॅटफॉर्म आणण्यासाठी काही कालावधी जायला लागतो। त्यामुळे आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी निश्चितपणाने संपूर्ण शहरवासियांना आश्वस्त करू इच्छितो की जे विकासाचं अजेंडा आमच्या वतीने मांडण्यात आला होता निवडणुकीच्या वेळेस, तो शहर विकासाच्या बाबतीमध्येच होता। मग दोन्ही पक्षाच्या लोकांकडनं असतील तर हे सर्व प्रश्न निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत। आणि जो अल्पसंख्याक विभागाचा जो निधी आहे, ज्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे, त्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट खुलासा एवढाच करू इच्छितो की हा निधी जो आलेला आहे हा कुठल्याही परिस्थितीत परत जाणार नाही, कामं होतील, फक्त नगरपालिका करेल की PWD करेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही शासनाकडे या बाबतीमध्ये खुलासा मागितलेला आहे। निश्चितपणाने शासनाकडनं जी गाईडलाईन्स येतील त्याच्या माध्यमातून आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत। त्यामुळे शहर विकासासाठी आलेला कुठलाही निधी परत जाणार नाही याची 100%। एकूण 4,37,00,000 रुपयाचा निधी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाला होता। तो GR निवडणूक लागण्याच्या 1 दिवस आधी म्हणजे 3 नोव्हेंबरला शासनाने GR काढला आणि तो निधी शहादा नगरपालिका असेल, तळोदा नगरपालिका असेल, या नगरपालिकांसाठी तो वितरित करण्यात आला। तो कामासकट वितरित करण्यात आला, म्हणजे यांच्या घरापासून तर यांच्या घरापर्यंत अशा प्रकारच्या नावासकट तो निधी आला होता। आणि नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असल्यामुळे नगरपालिकेने ते काम करावं म्हणून साहजिकपणे तो विषय आम्ही अजेंड्यावर घेतला, परंतु त्यावेळेस बहुमताने तो नामंजूर करण्यात आला। का नामंजूर करण्यात आला, कशाला नामंजूर करण्यात आला, समज गैरसमज असू शकतात, परंतु तो नामंजूर करण्यात आला। नंतर त्याच्यावर खुलासा आम्ही केल्यानंतर, कारण की सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून तो निधी आला होता आणि तो खर्च झाला पाहिजे आणि त्याची कार्यान्वयन यंत्रणा नगरपालिका असली पाहिजे असा आमचा आग्रह होता। तेव्हा काही बहुमताने तो विषय नामंजूर जरी करण्यात आला तरी प्रशासनाने म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून तो निधी PWD कडे वर्ग करण्यात आल्याच्या बाबतीमध्ये प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे। आम्ही शासनाकडे हा विषय अतिशय गांभीर्यपूर्वक ठेवलेला आहे की नगरपालिकेच्या हद्दीमध्ये होणारे कामं हे नगरपालिकेची यंत्रणाच करेल, PWD करणार नाही। शासनाचा किंवा कलेक्टर ऑफिस मधनं असं आहे की तो विषय PWD कडे वर्ग करावा। आम्ही त्याला विरोध करतो आहोत, कारण नगरपालिकेच्या हद्दीतला जर विषय असेल तर नगरपालिकेची सक्षम यंत्रणा म्हणून बांधकाम विभाग आहे तर तो त्यांनीच केला पाहिजे। हा वाद सध्या सुरू आहे आणि म्हणूनच लोकांमध्ये मोठा गैरसमज आहे। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये काम होईल, फक्त प्रशासन जेव्हा निर्णय देईल की PWD करेल की नगरपालिका करेल तेव्हा तो विषय मार्गी लागेल।